बावनकुळेंनी 25 कोटी रुपयाची मानहानीची नोटीस मला पाठवलेली आहे. रविराज साबळे काय घाबरलेले आहेत म्हणून या मोठ्या क्रिएटर लोकांना फरक नाही पडत. वकील यांना फोन आहे 25 कोटी कुठं, साधं 2,000च्या मोबाईलच्या हप्त्याची आपल्याला भीती वाटते. रविराज साबळे यांना 25 कोटीची मानहानीची नोटीस आली. काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती बावनकुळे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती आणि त्यांची येणारे उत्पन्न याबद्दल या संबंधी एक व्हिडिओ टाकला होता. यानंतर आता त्यांना आज वकिलामार्फत 25 कोटीची मानहानीची नोटीस आली. आज त्यांनी आणखीन एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याच्यामध्ये असं तर वाटत नाही की या सर्व नोटीसने रविराज साबळे काय घाबरलेले आहेत म्हणून. काही दिवसांपूर्वी विठ्ठल कांगणे यांचं देखील अकाउंट बंद झालंय. लोकांमध्ये अशी भावना आहे सरकार गळचेपी करते, आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. आता हे मोठे क्रिएटर होते, या लोकांचे अकाउंट बंद झालेत किंवा ह्यांना नोटीस आल्यात, जसं तो मुकेश मोहन. याबद्दल भरपूर लोकांना माहिती आहे म्हणून तुम्हाला समजते. पण जे छोटे क्रिएटर आहेत आमच्यासारखे, हे लोक या भीतीने व्हिडिओ पण बनवू शकत नाहीत. आता बावनकुळेंवरती जर त्यांनी आरोप केलाय रविराज साबळे यांनी, तर बावनकुळेंनी समोर येऊन त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं की बाबा हे खोटे आरोप आहेत. त्यांनी दाखवायला पाहिजे होता ना पुरावा वगैरे. पण अशी नोटीस वगैरे पाठवल्यानंतर लोकांचा विश्वास कमी होतच ना. लोकांना वाटणारच ना की तुमच्याकडे काहीतरी काळ वेळ आहे म्हणून. आणि या सर्व नोटीस वगैरे या मोठ्या क्रिएटर लोकांना फरक नाही पडत. घाबरतात ते लहान लहान क्रिएटर लोक, कारण यांची ओळख नाही पाळख नाही. यांच्याकडे सीए नाही, मागा बॅकअपला ना वकील आहे ना फोन आहे. मोबाईलचा हप्त्याची पण भीती लोकांना वाटते. माझा मोबाईल साधा आहे बघा, शूट करतोय त्याच्यातून. मग विचार करा 25 कोटी कुठं, साधं 2,000च्या मोबाईलच्या हप्त्याची आपल्याला भीती वाटते. एवढ्या मोठ्या मोठ्या पैशाच्या नोटीस येणार मानल्यावर साधे क्रिएटर जे काही त्यांना माहिती आहे, जे काही शिकले, ज्यांना काही कळतंय, ते लोक अशा लोकांच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवतील का? मग ही गळचेपी नाही तर काय? तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आता या नोटीसवरती रविराज साबळे यांना तर काही फरक पडलेला दिसत नाहीये. तर पुढं काय होतं या प्रकरणामध्ये बघू आपण.